कॅप्टन खरातचं भोंदू खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। नीरज जाधव नाशिक क्राईम ब्रांच पोलिसांच्या ताब्यात आहे। नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल आहे। पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स पाठवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे। नीरज जाधवनंच भोंदू खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय। 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषणाचे व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, अखेर नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात आलाय। खरं आहे श्रुती, खरं तर पोलिसांसाठी आणि SITसाठी हा एक फार मोठा ब्रेक थ्रू म्हणावा लागेल। कारण नीरज जाधव ज्याला काल परवापासून नाशिक पोलीस त्याचप्रमाणे SIT शोधत होते तो अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। आज सकाळपासून खरं तर SITचं पथक जे आहे ते याच ठिकाणी आहे। याच संपूर्ण कॅम्पसमध्ये SITच्या टीमसोबतच शिर्डी पोलीस त्याचप्रमाणे वावी पोलीस नाशिक पोलीस यांची संयुक्त बैठक सुरू होती आणि तपास यंत्रणा ज्या आहेत त्या काल परवापासून नीरज जाधवच्या मागावर होत्या। नीरज जाधव हा तोच मेन माणूस आहे, तोच की पर्सन आहे ज्यानं या संपूर्ण प्रकरणामधले जे व्हिडिओज आहेत ते या ठिकाणी गोळा केले होते। मोडस ऑपरेंडी कॅप्टन खरातची नीरज जाधवला माहिती होती, कारण नीरज जाधव हा कॅप्टन खरातचा PA म्हणून सुद्धा काम करायचा। कॅप्टन खरातला ज्याला देखील भेटायचा असेल त्यानं पहिला नीरज जाधव नक्कीच चंदन, अत्यंत महत्त्वाची घडामोड, असेच अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद।